कॉन्ट्रॅक्टरांना धमकावताना दिसतात आणि कॉन्ट्रॅक्टरांनी 40 लाख रुपये त्यांना दिले हे प्रूव्ह झालं, सिद्ध. 2 वर्षे जेलमध्ये किमान सडून एक पांढरी दाढी आणि पांढऱ्या केसातून बाहेर येतेलं मला बघायला. प्रचंड भ्रष्टाचारी आणि प्रचंड अत्याचार करणारा हा लोकप्रतिनिधी. मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे. ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमचे दोघांचे 1-1. ऐका ऐका, त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब. असं नाही, ते कसं आहे माहिती आहे काय, सगळी वरती पण करावं लागते, ते असं नसते ते. अहो साहेब. नमस्कार, मी दुर्वा दळवी तुमचं सगळ्यांचं स्वागत करते लोकमतमध्ये. सध्या कोल्हापूरमध्ये जी चर्चा सुरू आहे ती एका व्हायरल व्हिडिओची. मात्र या चर्चेच्या आधी देखील कोल्हापूरमध्ये एक अधिवेशन झालं, ज्यामध्ये कॉन्ट्रॅक्टरांनी आपल्याला किती टक्के आहेत जे आमदारांना द्यावे लागतात याबाबत खुलासा केला होता. आणि त्यानंतर कोल्हापुरातील विद्यमान आमदारांचाच आहे जो व्हिडिओ व्हायरल झाला. कोल्हापुरातील ठाकरे गटाकडून शिंदे गटाचे आमदार राजेश क्षीरसागर यांचा एक अशाच पद्धतीचा व्हिडिओ आहे जो सोशल मीडियावरती व्हायरल करण्यात आला. आणि हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर थेट ठाकरे गटाचे जे नेते आहेत रवी किरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्यावरती आरोप देखील केलेले आहेत. आणि त्याचबरोबर या संपूर्ण प्रकरणाची आहे जी चौकशी करावी अशी पोलिसांकडे मागणी केलेली. याआधी सुरुवातीला आपण तो व्हिडिओ नेमका काय आहे ते पाहूयात. बोला, काय म्हणता, कधी आला तुम्ही? मी इकडे राहायला, मी इकडेच आहे ना साहेब. राहायला इकडेच आहे ना. हो. मला एक सांगा, आपला हिशोब कसा ठरला होता साहेब? त्या दिवशी तुम्ही इथे बसलेला आत गेला, त्याच्यानंतर राहुल आणि प्रशांत आत गेले. काय ठरलं मला सांगा. हा, मला म्हणाले की साहेबांचे 5. ऐका ऐका ना ऐका ना ऐका, एक मिनिट ऐका साहेब, पुढे 1 मिनिट मला द्या ना फक्त. मला म्हणाले आपला 7चा हिशोब ठरलेला, बरोबर आहे. ते म्हणाले साहेबांचे 5 आणि आमचे दोघांचे 1-1. ऐका ऐका, त्याप्रमाणे 40 लाख मी तुम्हाला दिले साहेब. नाही एकच मिनिट साहेब, माझा कंप्लेंट नाही. आणि त्यांना ऑफिशियल ट्रान्सफर केलं साहेब राहुलला. मी एवढे त्यांनी घाई केली माझ्याकडे. एक लक्षात घ्या साहेब, आपलं काय ठरलं होतं? 60% ठरले. अहो पण ते आज तुमच्या बरोबर गेले साहेब. नाही असं नाही करून चालत. तुम्ही त्यांचं काय असेल ते बघून घ्या. नाही त्यांना 1% द्यायचं, तो तुम्ही 2 दिला, आम्हाला 2% तुम्ही कमी दिले. हे बघा, व्यवहार क्लिअर ठेवा. आम्ही दुसऱ्याकडे काढून तुम्हाला दिले साहेब. त्यावेळी आम्हाला साधलं खरं म्हणजे राहून द्या, तुम्हाला बोलले म्हणून दिलं नाही. पण ते साहेब खरं सांगू आता तुम्हाला, ते बघा तुम्हाला तिथं कामात काय नसतं करता ते मी बघतो, पण असं नाही सांगता. नाही साहेब, मला आता ते कामच, कारण तिथे पण मला एवढं प्रेशर. तुम्हाला पैसे परत देऊन टाकायला होते, तुम्ही करून दे. ओके साहेब, सॉरी. हा साहेब, नाही माझे बघा राग मानू नका साहेब. रागाचा विषय नाही साहेब, जो व्यवहार ठरतो तो आपण पाळायचा. नाही साहेब, माझ्याकडनं हे बघा साहेब, माझ्याकडनं पाळला गेलाय साहेब. तुम्ही चुकताय कुठं, एक लक्षात घ्या. व्यवहार आहे असं. मालक कोण आहे? मालक तुम्ही आहात. कोण मारायला बोलायला? अरे पण हे मला एक गोष्ट सांगा, त्यामध्ये कोण आधीमध्ये काय ढोळाढोळ करत असं तुम्हाला मला भेटता येत नव्हतं का? अहो साहेब, आता आपण म्हणतो कशाला चुगल्या करा ना, आपला स्वभाव नाही साहेब. असं नाही ते कसं आहे माहिती आहे काय, सगळी वरती पण करावं लागते, ते असं नसते ते. अहो साहेब, तुमचं सगळं मान्य आहे, पण तुम्ही माझ्या जागी येऊन बसा ना साहेब. तुम्ही चुकलाय साहेब, आय ॲग्री, पण तुम्ही आमदारच साहेब, मी साधा माणूस आहे. असा विषय नाही साहेब, आमदारांचा साधा. आणि आज तुमचं कोल्हापूरमध्ये सगळं चालतं, ताकद आहे. माझी काय ताकद? त्यांनी सांगितलं हे बघा, ते तुमच्या मागे आत गेले. आणि मला ते बाकीचं काही विषय माहित नाही. तुम्ही कामात मला कुठं मदत करायला सांगा. नको साहेब, मला खरंच मला ते गोदरेज बरोबर पण नाही जमणार, जाऊ देत. ठीक आहे मी त्याची व्यवस्था लावा. हा, बोलवून देतो मी. ओके, त्याची व्यवस्था लावा. ओके, काय नाही तुम्ही नंतर बघा बघायचं डायरेक्ट. चालेल. अरे बघा, माझी पण काय. अरे साहेब, पण अरे तुम्ही काय नाही ते बाहेरचं परस्पर. अरे साहेब, परस्पर नाही, इथेच झाला व्यवहार. तुम्ही आता 2% त्यांना पैसे दिले? नाही, मी त्यांना 1% दिला. देऊ नका, 1% त्यांना द्यायचं. आणि आता काय तुम्हाला करायचं विषय नाही. नको साहेब, सॉरी. ठाकरे गटाकडून व्हायरल करण्यात आलेला आमदार राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ जरी आत्ताचा नसला, 2025 सालातील असला, तरी याबाबत आहे ठाकरे गटाचे जिल्हा प्रमुख रवी किरण इंगवले यांनी पत्रकार परिषद घेत थेट राजेश क्षीरसागर यांच्यावरती गंभीर स्वरूपाचे आरोप केलेले आहेत. हा व्हिडिओ कधीचा आहे, त्या व्हिडिओमध्ये कोणती चर्चा होते, याबाबत ते काय म्हणाले ते पाहूयात. नागपूर जिल्ह्यातील सगळ्यात भ्रष्ट लोकप्रतिनिधी राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ आहे. या व्हिडिओमध्ये ते
कॉन्ट्रॅक्टरांना धमकावताना दिसतात आणि कॉन्ट्रॅक्टरांनी 40 लाख रुपये त्यांना दिले हे प्रूव्ह झालं, सिद्ध झालं. पण हे क्षीरसागर तेवढ्याने त्यांची भूक भागताना दिसत नाही. पुन्हा म्हणतात मला अजून पाहिजे, मला वरती पैसे पोचवायचे असतात. वरच्यांच्या नावावर मुख्यमंत्री असतील, उपमुख्यमंत्री असतील, त्यांना देखील बदनाम करत सुटलेत. एकनाथ शिंदे साहेबांनी अशा लोकांच्याकडे लक्ष केंद्रित करून यांना पक्षातून हाकलायला पाहिजे. यांच्या राज्य नियोजन मंडळ अध्यक्षपद काढून घेऊन यांना आर्थिक नियोजन मंडळ महामंडळाचं पद द्यायला पाहिजे. इतके हे भ्रष्टाचारी लोकप्रतिनिधी. भविष्यामध्ये हे कॉन्ट्रॅक्टर जिवंत असतील काय नसतील मला माहिती नाही, पण ह्या लोकांना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार आणि आयजी ऑफिसनुसार मी यांची लेखी तक्रार सोमवारी करणार आहे. यांना अरेस्ट केलं पाहिजे क्षीरसागरना लाचलुचपत प्रतिबंधक कायद्यानुसार, डायरेक्ट अरेस्ट. आणि यांना माझी एक प्रामाणिक इच्छा आहे, ह्या राजेश क्षीरसागरने 2 वर्ष जेलमध्ये किमान सडून एक पांढरी दाढी आणि पांढऱ्या केसातून बाहेर येतेला मला बघायला. प्रचंड भ्रष्टाचाराने प्रचंड अत्याचार करणारा हा लोकप्रतिनिधी आहे. माझं तुमचं सगळ्यांचं कोल्हापूर जिल्ह्याचं सहभागी आहे की हा लोकप्रतिनिधी रेड हँड सापडला पैसे खाताना. याच्या इतकं दुर्भाग्य या राजश्री शाहूंच्या नगरीत कुठल्याही लोकप्रतिनिधीचं मी बघितलं नाही. आणि अशा लोकप्रतिनिधीचा पर्दाफाश करताना मला फार मानसिक समाधान मिळतं. हा सगळ्यात राक्षसी प्रवृत्तीचा भ्रष्टाचार करणारा लोकप्रतिनिधी आम्ही आज घोषित करत आहोत. भविष्यामध्ये जर क्षीरसागर सत्तेत नसतील आणि जर त्यांचे आमदारकी पद रद्द झाले, ही जनता यांना कोल्हापुरी चप्पलनं ठोकते का नाही बघा. आणि त्या ठोकताना सगळ्यात पुढे मी असणार, सगळ्यात पुढे मी असणार. कारण आता हे पोलीस प्रोटेक्शन मध्ये फिरतात, त्यावेळी प्रोटेक्शन नसणार. आणि ज्यावेळी प्रोटेक्शन काढाल ना, त्या रवी इंगोलेची गाडी समोरनं आली तरी तुम्हाला खांब फुटला पाहिजे असं वागणार मी यांच्याबरोबर. पोलीस प्रशासनाला माझी विनंती आहे, या व्यक्तीचा कसलाही फोन येऊ दे, ह्यांचं काम करू नका. याच्या प्रत्येक फोन मागं अर्थकारण असतं. शासकीय अधिकाऱ्यांनो सगळ्यांना ऐका, याला कसली भीक घालू नका या राजेश क्षीरसागरना. याच्या प्रत्येक फोनला अर्थकारण आहे. स्पष्ट सांगायचं साहेब, दूध का दूध पाणी का पाणी असेल तर आम्ही काम करतो, नाही तर तुमच्या भ्रष्टाचारामुळे आम्ही अडचणीत नको. भविष्यामध्ये हे टेंडर घेतलेले कॉन्ट्रॅक्टर अडचणीत येणार आहेत. त्यांनी काम कितपत केलंय हे शहानिशा होणार आहे. 40-40 लाख रुपये यांना देऊन 1-1 कोटी रुपये ते कोण कोण आहेत त्यांना देऊन परत वरच्यांना द्यायचं म्हणतात. तर अशा लोकप्रतिनिधी करायचं काय? संपर्क साधलाय 100%. 4-5 चांगले फोन आलेले अधिकारी अक्षरशः म्हणतात आम्ही कंटाळलोय हो यांच्या भ्रष्टाचाराला आणि पैशाच्या टक्केवारीला, आम्हाला यातनं वाचवा. कदाचित मोठ्या संख्येनं कॉन्ट्रॅक्टर लोक माझ्याकडे येतील आणि मी त्यांना 4 भिंतीच्या आत घेऊन बसणार नाही, इथे येऊन बसणार. मला कोणाचे पैसे नको, तुमचं पैसे तुम्हाला लक लाभ, आम्हाला भ्रष्टाचाराचा कसला 1 रुपया नको. कौस्तुभ आयगरला लुटला राव, अक्षरशः डॉक्टर लुटला बिचाऱ्यांना हॉस्पिटल दुसरीकडे केले. बरं मी काय म्हणते, ते डॉक्टर आहेत काय कसं आहे, तुम्ही कोण ठरवणार? तुम्ही कसं आहे त्याच्यावर बोला. आता कौस्तुभ आयगरने आता तुटून पडायला पाहिजे, या विषयावर बाहेर पडायला पाहिजे. बायकोला घेऊन स्वतःच्या ती नवरा बायको माझ्या सारखी यायची तर आम्हाला यातनं वाचवा. मी 2 वेळा वाचवलं यांच्या भ्रष्टाचारात. सारखं पैशाची डिमांड, हो हे दे ग बसतो, हे दे ग बसतो. अरे काय मिळवा, जरा कामं धंदा बघा, कुठली तर फॅक्टरी टाका, काहीतरी कॉन्ट्रॅक्ट घ्या. राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये मात्र एकच खळबळ उडालेली आहे. या व्हिडिओ प्रकरणी काँग्रेस नेते सतेज पाटील यांना देखील प्रश्न विचारण्यात आला. यावरती सतेज पाटील यांनी काय उत्तर दिलंय ते पाहूयात. तुम्ही बघितलं, मी काय बघितलेलं नाही अजून. ज्यावेळी असा एखादा व्हिडिओ येतो, मी बघितलेला आहे व्हिडिओ, त्याची तथ्यता तपासली पाहिजे आणि मला वाटते त्या आमदारांनी प्रेस कॉन्फरन्स घेऊन सांगितलं पाहिजे हे खरं आहे का खोटं आहे, नाहीतर लोकांना ते खरं वाटेल. त्यामुळे आता तथ्य असेल त्या व्हिडिओचं तर दुर्दैव आहे. त्यात गोदरेज कंपनी असं नाव येते, त्या गोदरेजला कुठलं कॉन्ट्रॅक्ट दिलेलं आहे याची माहिती घ्यावी लागेल. आम्हाला काय माहीत नाही
कोण कॉन्ट्रॅक्टर आहेत काय, आम्ही विरोधी पक्षात आहे त्यामुळे आम्हाला काय एवढं माहिती नाही. परंतु आता त्याचं कॉन्ट्रॅक्ट कोण आहे, मग तो कुठलं काम त्याला त्या ठिकाणी दिलं होतं कोल्हापूर शहरातलं, थोडं तुम्ही माहिती घेऊन जर आम्हाला सांगितलं बाबा महापालिकेतलं काम आहे हे जर काम आहे तर कळेल. आणि मला वाटते आमदारांनी प्रेस घेतली पाहिजे, कारण की चित्रात तरी ते दिसतात, म्हणजे ते एआयचं आहे का परत, कारण की आता सध्या काही झालं की एआयवर ढकललं जाते आणि ती व्यक्ती कोण आहे त्याची माहिती त्या ठिकाणी घेतली पाहिजे आणि त्याची चौकशी व्हायलाच पाहिजे ना. ज्यावेळी एखाद्या लोकप्रतिनिधीचा व्हिडिओ असा बाहेर पडतो त्यावेळी त्याची खातरजमा, त्याच्याबद्दलची तथ्यता, म्हणजे खरं असेल तर खरं आहे का नाही, खोटं असेल तर मग त्यांनी गुन्हा दाखल केला पाहिजे ताबडतोब, की बाबा हे खोटं आहे, जिने व्हायरल केले त्याच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे असं माझं. कोल्हापुरातील ठाकरे गटाकडून आमदार राजेश क्षीरसागर यांचा हा व्हिडिओ व्हायरल झाला. हा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर कोल्हापूरमध्ये एकच चर्चा सुरू आहे, ते म्हणजे अधिकारी आणि त्याचबरोबर कॉन्ट्रॅक्टर यांच्यामध्ये होणारी ही मोठीशी डील. या डीलमध्ये नेमकं काय होतंय हे व्हिडिओच्या माध्यमातून समोर आलेलंच आहे, मात्र यामध्ये तथ्य किती आहे याबाबत खुलासा आता आमदार राजेश क्षीरसागर करतात का याकडेच कोल्हापूरकरांचं लक्ष आहे. मात्र त्याचबरोबर ठाकरे गटाकडून आहे, जे शिंदेचे आमदार असतील, खासदार असतील, यांना सगळ्यांनाच टार्गेट केलं जात असल्याची देखील चर्चा आहे. कोल्हापुरात व्हायरल झालेला हा व्हिडिओ राज्यातील कॉन्ट्रॅक्टर आणि अधिकारी याबाबत काय म्हणणं मांडतायत, त्याचबरोबर त्यांची भूमिका काय असणार याकडे देखील आता सगळ्यांचं लक्ष लागलेलं आहे. या संपूर्ण प्रकरणाबाबत तुमचं मत काय आमच्या कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. याबरोबरच मी इथेच थांबते. लोकमतसाठी कोल्हापूरहून दुर्वा दळवी, धन्यवाद.